अमरावती शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आता नागरिकांसह प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत हेल्मेट सक्ती तात्काळ रद्द करण्याची तसेच शहरातील जड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली। आंदोलकांचे म्हणणे आहे की शहरातील वाढत्या अपघातांना केवळ हेल्मेट नसणे कारणीभूत नसून नो एंट्रीमध्ये सर्रास प्रवेश करणारी जड वाहने आणि बेशिस्त वाहतूक हेच मुख्य कारण आहे। काल नो एंट्रीमध्ये घुसलेल्या ट्रकने 2 महिलांना चिरडल्याच्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रथम जड वाहनांवर नियंत्रण आणावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करत हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत शहरातील बेशिस्त वाहतूक, नो एंट्रीचे उल्लंघन आणि जड वाहनांच्या मुक्त संचारावर तातडीने नियंत्रण आणण्याची आवश्यकता व्यक्त केली। आता या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। आज जे अमरावती शहरात जे जुलमी व दंडात्मक हेल्मेट सक्तीची जी कारवाई चालू आहे त्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो आहे। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, तसंच पोलीस आयुक्तांना सुद्धा आता निवेदन देणार आहोत की शहराची परिस्थिती पाहता शहरातील रस्ते, अतिक्रमण, वाहतुकीचं जे काही नियोजन नसल्यामुळे इथे आमचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे। हेल्मेट सक्ती करायसाठी शहर जर मोठं असेल, त्याचा परिघ मोठा असेल, रोड 4 लेन 6 लेन जसे मुंबई पुण्याला आहे असं असेल तर करायला आमची हरकत नाही, किंवा शहराच्या बाहेर हायवेला जात असेल तरी हेल्मेट असायला आमचा काही त्याला विरोध नाही। पण शहर छोटं आहे, इथे वाहतुकीचं काहीच नियंत्रण नाही, त्याच्यामुळं काय इथे ज्येष्ठ नागरिक आहे, महिला आहे, यांना गाडी चालवताना बरेचसे प्रॉब्लेम होत आहे। राजापेठच्या ब्रिजवर एका नो पार्किंगमध्ये ट्रक होता रेतीचा, त्या ट्रकने त्यांना उडवलं आणि त्यांचा जागेवरच दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे। अमरावती शहरामध्ये एक दुःखाची लहर आहे त्या दोन्ही महिलांच्या मृत्यूमुळे। आणि त्यांनी ज्या 2 महिला आहेत त्यांनी हेल्मेट हे दोघींनी घातलेलं होतं। हेल्मेटची सक्ती या 4 दिवसापासून अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पोलीस आयुक्ताने केलेली आहे। पण ही सक्ती या अमरावती शहराचं जे ट्रॉफिक आहे ते 5 ते 7 किलोमीटर 8 किलोमीटरच्या याच्यामध्ये आहे। 1-1 किलोमीटरवर सिग्नल आहे आणि शहरामध्ये जागोजागी मोठे मोठे खड्डे आहे आणि ट्रॉफिक व्यवस्था ही इथच्या ट्रॉफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांनी पूर्ण म्हणजे व्यवस्था अजून सुराची बरोबर केलेली नाही आहे। पण ही हेल्मेटची सक्ती का? हेल्मेटची सक्ती त्या महिलांनी जर काल हेल्मेट घातलं नसतं तर तिचा आम्हाला असं वाटते की जीवही वाचला असता, की हेल्मेटमुळं फक्त समोरचं दिसलं, आजूबाजूचं दिसलं नाही आणि आवाजसुद्धा कमी आला त्याच्या हॉर्नचा, म्हणून त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हेल्मेट सक्ती अमरावती शहराच्या महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर करावी, जेणेकरून अमरावती शहराची जे थोडीशी जे होणारी या रोडाच्या गड्ड्यापासून तकलीफ आहे, इथच्या ट्रॉफिकपासून तकलीफ आहे, इथे ब्रिजचं 1 वर्षापासून जो गांधी चौकात व राजकमल जो हमालपुरात व राजकमलचा जो ब्रिजचं जे काम चालू आहे त्या ब्रिजचंही काम पूर्ण व्हायचं आहे। अमरावती शहर हा पूर्ण ट्रॉफिकच्या वेळाकात फसलेला आहे, म्हणून ही जी हेल्मेटची सक्ती आहे ही जीवघाणी आहे। यामुळे जीव 100% जातील, म्हणून हेल्मेटची सक्ती अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर असावी।